Dear student, today we are seeing the new lesson, that is Introduction to Microbiology. In it, we will see applied microbiology, industrial microbiology and products. आज आपण त्या ठिकाणी नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही चॅप्टर जो आहे तर त्या चॅप्टरला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, उपयोजित अशा प्रकारचं सूक्ष्म जीवशास्त्र. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे की इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, म्हणजे औद्योगिक अशा प्रकारचं सूक्ष्म जीवशास्त्र. आणि तिसरं आपल्याला पाहायचं आहे उत्पादने. आता कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे की थोडंसं त्या ठिकाणी आठवायचं आहे की विच डिफरंट मायक्रोवेव्ज आर युजफुल टू अस. कोणकोणते सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. काय काय सांगता येईल की मेनी मायक्रोवेव्ज आर युजफुल टू अस सच ॲज बॅक्टेरिया विच आर युज्ड फॉर द मेकिंग कर्ड्स फ्रॉम द मिल्क. अनेक अशा प्रकारचे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी आहेत. तर त्याच्यापैकी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की दूध जे आहे तर त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगता येईल की ईस्ट यूज टू फर्मेंट द बॅटर ऑफ द ब्रेड. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की असणारे काही पाव जे आहे तर ते पाव त्या ठिकाणी तयार करण्यासाठी त्याचं फर्मेंटेशन त्या ठिकाणी करावं लागतं. याच्यासाठी ईस्ट जो आहे तर त्या ईस्टचा त्या ठिकाणी आपण वापर करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की बॅक्टेरिया युज्ड फॉर द मेकिंग अदर मिल्क प्रॉडक्ट्स. दुग्धजन्य अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ तयार करण्यासाठी आपण अनेक अशा प्रकारचे असणारे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. बॅक्टेरिया अँड फंगी युज्ड फॉर मेकिंग अँटीबायोटिक्स. अनेक अशा प्रकारची प्रतिजैवक जे आहेत तर ती प्रतिजैवक तयार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बॅक्टेरिया आणि फंगी यांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. द बॅक्टेरिया आर इव्हन युज्ड फॉर द पोल्युशन कंट्रोल. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सुद्धा बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कसा केला जातो तर ते आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की विच डिफरंट प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द मायक्रोवेव्ज. सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ त्या ठिकाणी तयार केले जातात तर याच्यामध्ये अनेक पदार्थ आपल्याला सांगता येईल. पहिले त्याच्यामध्ये मिल्क प्रॉडक्ट्स, चीज, कोका, पिकल मेड फ्रॉम द व्हेजिटेबल्स, wines and other beverages, bread, probiotic substances and cattle feeds are produced with the help of the microwaves. म्हणजे दुग्धजन्य अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये चीज असेल, कोका असेल किंवा भाजी जी आहेत, व्हेजिटेबल जे आहेत तर त्या व्हेजिटेबलपासून अनेक अशा प्रकारचे पिकल्स, लोणचं आपण त्या ठिकाणी बनवताना दिसतो. किंवा अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांपासून वाईन किंवा इतर असणारे जे काही बिव्हरेज आपण त्या ठिकाणी तयार करताना दिसतो. हे सर्व आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ब्रेड असेल, प्रोबायोटिक सबस्टन्सेस असेल किंवा कॅटल फीड, गुरांचं असणारे जे काही खाद्य जे आहेत ही सर्वच्या सर्व आपण विविध अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर करून त्या ठिकाणी आपण तयार करताना दिसतो. तर आता याच्यामध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे सर्वसाधारणपणे उपयोजित अशा प्रकारचं असणारे जे काही सूक्ष्मजीवशास्त्र. ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकार्योटिक्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोवेव्ज, प्रोटीन, applied genetics, molecular biology, etc. is called as applied microbiology. काय सांगितले की ब्रँच ऑफ बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राची अशी शाखा इन विच स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकार्योटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोवेव्ज, प्रोटीन्स, ॲप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी एक्सेट्रा इज कॉल्ड ॲज ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. म्हणजे या ठिकाणी पहा प्रोकार्योटिक आणि यूकॅरियोटिक म्हणजे सर्वसाधारणपणे अधिक केंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी ज्याच्यामध्ये डिस्टनिक अशा प्रकारचं न्यूक्लियस त्या ठिकाणी आढळून येत नसतं. तर अशा प्रकारचे असणारे काही प्रोबायोटिक, यूकॅरियोटिक सूक्ष्मजीवांशी संबंधित अशा प्रकारचे असणारे काही एन्झाइम्स, विकर असतील, प्रथिन असतील किंवा उपयोजित अशा प्रकारचं त्या ठिकाणी जेनेटिक्स अनुवंशशास्त्र असेल
मॉलिक्युलर बायोलॉजी, रेणवी जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये त्या ठिकाणी केला जातो तर त्याच शाखेला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणतो. This study is used for the society and various products like the food and medicines are produced on the large scale with the help of the microorganism. आणि म्हणून यांचा असणारा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास सर्वसाधारणपणे कशासाठी केला जातो तर समाजासाठी त्या ठिकाणी केला जातो. आणि समाजासाठी तर केला जातो परत ते असणारे ते काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवाच्या मदतीनं अन्न असेल, औषधं असतील यासारखी असणारी जी काही उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादन काय सांगतो आपल्याला लार्ज स्केलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यानंतरचा सेकंड कन्सेप्ट आपल्याला दिलेलं आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. This science is related to the commercial use of the microbes in which various economic, social and environmental related processes and products are included. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं असणारं जे काही शास्त्र की ज्या शास्त्राचा असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध सर्वसाधारणपणे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सोशल सामाजिक आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया आणि उत्पादनं यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. पुन्हा एकदा पहा की सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित अशा प्रकारचं शास्त्र असून यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक, पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या अशा प्रकारच्या प्रक्रिया किंवा उत्पादनं यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. व्हेरियस मायक्रोबायल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरी आउट. आणि याच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घडून त्या ठिकाणी आणल्या जातात. आता कोणकोणत्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत किंवा त्या ठिकाणी पुढे पहा काय दिलेलं आहे की इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्र जे आहे तर त्याचे मुख्य अशा प्रकारचे असणारे काही पैलू जे आहेत तर ते पैलू आपल्याला दिलेले. पहिला पैलू त्या ठिकाणी दिलेले पहा की व्हेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे किण्वन प्रक्रिया वापरून विविध अशा प्रकारची उत्पादनं त्या ठिकाणी घेणं. फॉर एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल्स फॉर केमिकल्स, एन्झाइम्स, न्यूट्रियन्स, मेडिसिन एक्सेट्रा. म्हणजे पाव असेल, चीज असेल, वाईन, रसायनासाठी लागणारा तो काही कच्चा माल, विकर असतील, अन्न घटक इत्यादी किंवा औषध इत्यादी असणारे जे काही उत्पादनं त्या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या फर्मेंटेशनच्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी ही अशा प्रकारची विविध उत्पादनं त्या ठिकाणी घेतली जातात. आणि दुसरं आपल्याला सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे की यूज ऑफ मायक्रोवेव्ज फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. कचरा जो आहे तर कचरा व्यवस्थापन करायचे, प्रदूषण नियंत्रण करायचे याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी असणारा जो काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे पण थोडंसं आठवायचे. वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस व्हाईल कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू योगर्ट विच प्रोसेस आर युजफुल फॉर दिस पर्पजेस. म्हणजे दुधाचं दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया त्या ठिकाणी वापरतो. या प्रक्रियेसाठी कोणकोणते जीवाणू त्या ठिकाणी मदत करताना असतात हे आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऐका की व्हेन द मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू योगर्ट ए स्मॉल क्वांटिटी ऑफ लॅक्टोबॅसिलस क्लॅचर इज इंट्रोड्यूस इन टू द वॉर्म मिल्क. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला दह्याचं रूपांतर त्या ठिकाणी दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करायचं तर त्याच्यामध्ये विरंजन म्हणून काय करताना दिसतो आपण थोडं अशा प्रमाणामध्ये असणारं जे काही दही असेल, ताक असेल तर त्याच्यामध्ये असणारं जे काही लॅक्टोबॅसिलसचे असणारं जे काही कल्चर जे आहेत किंवा क्लॅचर जे आहेत ज्याला आपण विरंजन म्हणतो तर ते विरंजन काय केलं तर दूध जे आहे तर त्या दुधामध्ये आपण त्या ठिकाणी टाकताना दिसतो. These bacteria brings about the change in the constituents of the milk by the fermentation and coagulation. आणि मग अशा पद्धतीचं जे विरजन टाकलेलं जो काही घटक जो आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही लॅक्टोबॅसिलियामधले असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू काय करताना दिसतात दूध जे आहे तर त्या दुधाचं त्या ठिकाणी फर्मेंटेशन कोॲग्युलेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि दुधाचे असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये बदल त्या ठिकाणी घडवून आणताना दिसतात. आणि धिस वे योगर्ट इज प्रोड्यूस. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारे जे काही योगर्ट किंवा असणारे जे काही कर्ड जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी दही जे आहेत तर ते दही त्या ठिकाणी तयार केलं जातं. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की प्रॉडक्ट्स काही दिलेले उत्पादनं जे आहेत तर त्याच्यामधलं असणारे जे काही डेअरी प्रॉडक्ट जे आहेत तर ते डेअरी प्रॉडक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे दुग्धजन्य अशा प्रकारची उत्पादनं आपल्याला त्या ठिकाणी दिली.
सायन्स एन्शियंट डे मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू व्हेरियस प्रॉडक्ट्स फ्रॉम इट्स प्रिझर्वेशन पर्पजेस. आपल्या लक्षात येत नसते की प्राचीन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याची विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलं जात असे. फॉर एक्झाम्पल चीज, बटर, क्रीम, केफर, योगर्ट एक्सेट्रा. म्हणजे जसं की आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल चीज असेल, लोणी असेल, क्रीम असेल, केफीर. आता केफीर काय आहे तर नीट लक्षात ठेवायचं, शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा असणारा जो काही पदार्थ जे आहे तर त्याला त्या ठिकाणी केफीर म्हटलं जातं. त्याच्यानंतर योगर्ट आपण आत्ता पाहिलं की विरजन वापरून तयार केलेले जे काही दही, जे अशा पद्धतीनं पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचं विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये रूपांतर केलं जायचं. वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दिस प्रॉडक्ट्स अँड टेक्स्चर, टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. हे सर्व करत असताना आपल्या लक्षात येत नसते की दूध जे आहे तर त्या दुधाचं त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थामध्ये रूपांतर करताना दुधामधील असणारं जे काही पाण्याचं असणारं जे काही प्रमाण असेल, आम्लता असेल तर याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसतो. त्याचबरोबर ते असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थाचा असणारा जो काही पोत असेल किंवा सर्वसाधारणपणे त्याचे असणारे जे काही टेस्ट अँड फ्लेवर, त्याला आपण त्या ठिकाणी स्वाद किंवा सुगंध, याच्यामध्ये सुद्धा असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. दीज प्रोसेसेस आर परफॉर्म ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल. आता ह्या ज्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत म्हणजे दुधाचं दुग्धजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थामध्ये त्या ठिकाणी रूपांतर करायचे. हे रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेने या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आणल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला घरच्या घरी त्या ठिकाणी दुधाचं त्या ठिकाणी पेढ्यामध्ये रूपांतर करायचे तर याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी असणारे जे काही स्किल जे आहेत तर स्किल त्या ठिकाणी पाहिजे. नाहीतर इतर पेढेवाले जशा पद्धतीने त्या ठिकाणी दुधापासून त्या ठिकाणी पेढे बनवताना दिसतात तसे आपण त्या ठिकाणी बनवू शकत. त्याच्याकडे तुमच्यासाठी त्यासाठी स्किल जे आहे तर ते स्किल त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे. म्हणजे फक्त लक्षात ठेवायचे की ह्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अधिक कुशलतेने घडून त्या ठिकाणी आणाव्या लागतात. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रॉडक्ट्स बॅक्टेरिया इन द मिल्क इटसेल्फ आर युज्ड. ओनली चीज इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द फंगी. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की बहुतांश अशा प्रकारचे असणारे जे काही दुग्धजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांच्या उत्पादनासाठी दुधामध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा त्या ठिकाणी आपण वापर करताना दिसतो. फक्त त्या ठिकाणी असणारे जे काही चीज जे आहेत तर त्या चीज उत्पादनामध्ये असणारे जे काही फंगी, ज्याला आपण त्या ठिकाणी तंतू कवक जे आहेत तर ते तंतू कवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बेसिक प्रोसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज द सेम. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना असते की सर्वसाधारणपणे योगर्ट, लोणी, क्रीम याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या काही मूलभूत अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया मात्र त्या ठिकाणी सारख्याच आहेत. मिल्क इज पाश्चराइज ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना असते की दूध जे आहे तर त्या दुधाचं सुरुवातीलाच त्या ठिकाणी पाश्चरीकरण करून त्यामधील असणारे जे काही इतर सूक्ष्मजीव जे आहेत तर ते इतर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी नष्ट केले जातात. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. आणि अशा प्रकारचं पाश्चराइज केलेलं जे काही दूध जे आहे तर त्या दुधाचं नंतर लॅक्टोबॅसिलिया जीवाणूंच्या साह्यानं ते दूध जे आहे तर त्या दुधाचं त्या ठिकाणी फर्मेंटेशन म्हणजे किण्वन जे आहे तर ते किण्वन त्या ठिकाणी केलं जातं. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द लॅक्टोबॅसिलिया. ते आपण आता पाहिलं. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू लॅक्टिक ॲसिड अँड मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ द लॅक्टिक ॲसिड. ही जी काही फर्मेंटेशनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये दुधामध्ये असणारे जे काही लॅक्टोज शुगर जे आहे तर त्या लॅक्टोज शुगरचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते लॅक्टिक आम्लामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर दुधामध्ये असणारे जे काही प्रोटीन जे आहे तर त्या प्रोटीनचं असणारं जे काही कोॲग्युलेशन जे आहे तर ते कोॲग्युलेशन त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे ही जी असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये दुधामधील लॅक्टोज शर्करेचं त्या ठिकाणी असणारे जे काही लॅक्टोजचं शर्करेमध्ये रूपांतर केलं जातं आणि
लॅक्टिक आम्ल जे आहे तर त्या लॅक्टिक आम्लामुळे त्या ठिकाणी केलं जातं. किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल की लॅक्टिक आम्ल जे आहे तर त्या लॅक्टिक आम्लामुळं दुधामधील असताना जे काही प्रथिनं जे आहे तर त्या प्रथिनांचं त्या ठिकाणी मराठी शब्द आहे कलथन किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये आपण कोॲग्युलेशन होऊन त्याचा असणारा जो काही पुढे दिलेले पहा की बिसाइड्स कंपाऊंड्स विथ टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. फॉर एक्झाम्पल डायसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ द बटर. पुन्हा एकदा नीट त्या ठिकाणी ऐका काय काय सांगितले की त्या ठिकाणी दूध जे आहे तर त्या दुधाचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय त्याच्यापासून डेअरी प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार करायचे. तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी त्याचं पाश्चरायझेशन त्या ठिकाणी करायचे. पाश्चरायझेशन केल्यामुळे काय होतं नसतं दुधामधले सर्वच्या सर्व जीवजंतू जे आहे तर ते नष्ट त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर त्याचं त्या ठिकाणी फर्मेंटेशन करायचे. फर्मेंटेशन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस जीवाणूंचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामध्ये काय होतं नसते दुधामधील असणारं जे काही लॅक्टोज शर्करेचं रूपांतर त्या ठिकाणी लॅक्टिक आम्लामध्ये होतं आणि या लॅक्टिक आम्लामुळं दुधामधील असणारं जे काही प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांचं कोॲग्युलेशन होताना दिसतं. याच्यामुळं त्याचा असणारा जो काही स्वाद किंवा सुगंधी असलेले जे काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी बनताना दिसतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की डायॲसिटल जे आहे तर त्या डायॲसिटलला लोणी जे आहे तर त्या लोण्याचा स्वाद त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.